हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सच अ ट्रिप. आणि आज आपण एक नवीन ट्रॅव्हल व्हिडिओ घेऊन येत आहोत, ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन येत आहोत. आणि आपण चाललो आहोत औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर. यापूर्वी मी तुम्हाला सांगितले होते की आपण छत्रपती संभाजीनगर या शहरात चाललो आहोत. छत्रपती संभाजीनगर या शहराचे आधीचे नाव औरंगाबाद आहे आणि 2023 मध्ये त्याचे अधिकृत नामांतर झाले होते आणि मग त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलं. आणि ह्या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि म्हणूनच आपण आपल्या या चॅनलवर शहर एक्सप्लोर करणार आहोत, कारण की प्रत्येक धर्माचे ऐतिहासिक स्थळ आहेत इथे. जसं की अजिंठा वेरूळ लेणी आहे इथे, भद्रा मारुती आणि घृष्णेश्वर मंदिर आहे, इवन बीबी का मकबरा आहे, सिद्धार्थ गार्डन आहे, दौलताबाद किल्ला आहे, पानचक्की आहे. तर असे भरपूर ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर आहे. तर हे शहर आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तिथे कसे जायचे, वाहनं उपलब्ध आहेत नाहीत, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहत राहा. तर आपण एक 5 मिनिटात अजिंठा लेणीवर पोहोचत आहोत. छत्रपती संभाजीनगरची सुरुवात आपण अजिंठा लेणीने करत आहोत, कारण बाकीचे जे सगळे स्पॉट आहेत ते छत्रपती संभाजीनगर पासून जवळ आहेत. आणि हेच एक स्पॉट आहे जे छत्रपती संभाजीनगर पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्यामुळे पूर्ण एक दिवस या स्पॉट साठी ठेवलाय. तर जस्ट पोहोचलोय आम्ही, लेणीच्या परिसरातच आहोत आणि 4 व्हीलर पार्किंग साठी पण जागा भरपूर आहे आणि 2 व्हीलर साठी पण आहे. तर पार्किंगचा तरी काही इश्यू नाहीये या लेणीवर. तरी एवढी मोठी आहे. एक मिनिट, ही संपूर्ण लेणी आहे. तर मी आश्चर्यचकित झाले आणि काही विसरण्याच्या आधी जेवढं मला या लेणीबद्दल माहित आहे तेवढं मी तुमच्या सोबत शेअर करते. सर्वप्रथम तर ही लेणी, अजिंठा लेणी, छत्रपती संभाजीनगर पासून 100 किलोमीटर अंतरावर वसलेली आहे. दुसरे म्हणजे वाघूर म्हणून नदी आहे, त्या नदीच्या काठावर वसलेली आहे. तर 30 लेण्यांपैकी काही चैत्य आहेत आणि काही विहार आहेत. बाय रोड 8 तासांचा प्रवास होता, 8 तास लागणार होते. थांबत थांबत आम्ही थोडे लेट पोहोचलो, पण एवढा प्रवास करून असं वाटत नाहीये दमल्यासारखं. कारण एवढा प्रवास करून जर हे इतकं सुंदर बघायला मिळणार असेल तर मग क्या बात आहे. खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक लेणी एक्सप्लोर करून दाखवते. तर डायरेक्ट आता खाली भेटूया.
इथून चालत आले तर 2ला पोहोचलो होतो आम्ही. थोडासा मध्ये टाइमपास झाला तर 2:34 झाले. 15-20 मिनिटं लागतात तुम्हाला खाली उतरायला, एवढं पण जास्त नाहीये. हा ब्रिज आहे इथे. जर आपल्याला तसं एक्सप्लोअर करायचं असेल तर आपण तसंही एक्सप्लोअर करू शकता. बसेसचा रेट मी सांगते तुम्हाला, पण सध्या मी तुम्हाला लेणी दाखवते आणि त्याच्यानंतर सगळा इथे येणारा खर्च किंवा कसं यायचं ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल. तर असा काहीचा व्ह्यू आहे. ही संपूर्ण पुढे दिसते, संपूर्ण लेणी आहे. अजून पुढे जायचंय आपल्याला आणि लेणीची तिकीट आहे पर पर्सन 40 रुपये. ऑनलाईन नाही चालत, कॅशच घेऊन यावे लागतात कारण इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तर कोणी इथे येणार असाल तर कॅश सोबत ठेवा. हे विहार आहे. लेण्यांमध्ये बेसिकली 2 प्रकार असतात, एक चैत्य आणि एक विहार. आणि हे चैत्य आहे. इथे प्रार्थना वगैरे ध्यानस्थ बसतात. या लेण्यांना 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. इथे आपल्याला एक काका भेटले. त्यांचं नाव शेख डॉन असं आहे. तर गेली 25 वर्ष ते इथे कार्यरत आहेत. म्हणजे इथे काही काम असेल किंवा देखभाल असेल तर ते 25 वर्षापासून करतात. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात पण चालू असते लेणी, पण पावसाळ्यात कसे वरून दगड पडतात. तर हे दगड खूप प्राचीन आहे. 2200 वर्ष झाली आहेत या लेण्यांना. तर असे दगड पडतात वरून. तर लेण्यांच्या जवळून म्हणजे असं हे जे आहे याच्या असं जवळून चालावं लागतं कारण वरून दगड पडल्याच्या नंतर कोणाला इजा होऊ नये म्हणून. आणि थोडस इकडचं डागडुजीचं पण काम चालू आहे. म्हणजे आता या खिडक्या आहेत, ह्या प्राचीन नाहीयेत, आत्ता केलेल्या आहेत आणि हे करावंच लागणार आहे कारण की 2200 वर्ष म्हणजे भरपूर झाली. आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी यांची देखभाल करणं, यांना नीटनेटकं ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे थोडस इथे मध्ये मध्ये काम नवीन दिसतं, म्हणजे प्राचीन असं वाटत नाही. कारण त्याचे खूप याचं नुकसान झालं असेल पावसामुळे, उन्हामुळे. इथे रोज हजारो माणसं येतात त्यांच्यामुळे. तर ते तसंच ठेवण्यासाठी थोडीशी डागडुजी करणं गरजेचं आहे. ते माकडं आहेत, खातायत ती. तर याची डागडुजी करणं गरजेचं आहे. म्हणून थोडस काम नवीन दिसतं. कन्स्ट्रक्शन थोडस मध्ये मध्ये थोडस सिमेंटचं दिसतं. पाण्याची सोय किती उत्तम केली आहे बघा. हा इथून असा येऊन हे इथून जायला रस्ता आहे पाण्याला. आणि इथे येऊन पाणी साठतं. तर ही सिस्टीम इतकी सुंदर केली आहे. म्हणजे इथून पाणी येणार, पावसाचं पाणी ते तिथून येऊन डायरेक्टली
टाकीमध्ये, म्हणजे जे पाण्याचे संच केलेले आहेत त्यांनी, तर तिथे डायरेक्टली जमा होणार. शाळेची सहल आली आहे. हे कोणती शाळा आहे? लेणी एवढी मोठी आहे, तर एवढी फिरून तहान लागू शकते. तर पाण्याची पण मोफत व्यवस्था इथे केलेली आहे. तो जो लास्ट पॉइंट आहे तिथपर्यंत जायचं. इथून आपण आलो होतो, इथून आलो होतो, आणि तिथून पुढच्या ज्या लेण्या आहेत त्या केलेल्या. आता आपल्याला इथे जायचंय पुढे. तिथे बुद्धांची महापरिनिर्वाण जेव्हा झालं होतं, ती मूर्ती तिथे बघायला मिळते. तर आता आपण त्या टोकाला जाऊन तिकडच्या सगळ्या लेण्यांचा अभ्यास करूया. शेवटची लेणी आहे ही. तर इथे तुम्हाला बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाणाच्या वेळेला, तर ती इथे सुंदर कोरलेली आहे. तुम्हाला बघायला मिळेल. इथे ही शेवटची लेणी आहे. इथे लेणी संपते, अजिंठा लेणी इथे संपते. एवढं खालून चालत आलोय. पण मी करू शकते, तर तुम्ही पण करू शकता. फ्री मध्ये सगळं एक्सप्लोर करायचं असेल तर इथून खाली या आणि इथूनच जा. नाईस एक्सपिरियन्स झालं. आता हे एवढंच राहिलंय, पोहोचले वरती. आणि हा एवढा पट्टा पूर्ण खाली खोल आहे. एवढा पट्टा उतरलोय तेवढंच चढलोय, आणि जास्त वेळ नाही लागला. मला वाटते 2 वाजता सुरुवात केली, 2:35ला आहे टायमिंग त्याच्यामध्ये. 2:35ला आम्ही खाली पोहोचलो. एक्सप्लोर केलं सगळं एक्सप्लोर करेपर्यंत 3:30-4 वाजले, आणि तिथून 4 वाजता चढायला सुरुवात केली. आता 5 वाजत आलेत. तासाभरात वर आलो. फक्त खर्च झाला असेल, म्हणजे हा लेणीवरचा सांगते, यायचं जायचं मी तुम्हाला सांगते आता थोड्याच वेळात. पण लेणीवर जाऊन पाणी फ्री मध्ये आहे तिथे, तुम्हाला पाण्याची बॉटल घ्यावी नाही लागणार. जेवून जर गेलात, तसं पण खाली काय खाण्यासाठी नाहीये. काकडी मिळेल जास्तीत जास्त तुम्हाला खाली, आणि बाकी काहीच खर्च नाही केलाय आम्ही. म्हणजे एक जेमतेम 40 रुपये गेलेत. लिंबू सरबत घेतला, थोडीशी चढायला एनर्जी हवी म्हणून, बस तेवढाच काय तो खर्च झालाय. तर स्वस्तात आहे अजिंठा लेणी. इथूनच आपण सुरुवात केली होती. स्टार्टिंग पॉइंट हा आहे. तर इथे हे तंबू दिसत आहेत तुम्हाला, तर इथे टेंट हाऊस चालू होणार आहेत. म्हणजे इथे जर कोणाला यायचं असेल किंवा मुक्काम करायचं असेल, तर इथे टेंट हाऊसची सुविधा 1-2 महिन्यात सुरू होईल, असं इकडच्याच एका रहिवाशांनी सांगितलेलं आहे. आणि त्याची ऑनलाईन बुकिंग करावी लागेल. फक्त ऑनलाईन बुकिंग केल्याच्या नंतर तुम्ही इथे येऊन राहू शकता. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर, जर तुम्ही खालून गेलात तर तुम्हाला, तुमची गाडी आणली असेल
तर तुमचे पार्किंगचे पैसे वेगळे. त्याच्यानंतर तिथून बस आहे, तुम्ही चालत नाही येऊ शकत, बसचे पैसे वेगळे आणि तिथून तिकिटीचे पैसे वेगळे. असे तुम्हाला 2-3 ठिकाणी पैसे खर्च करावे लागतात. दोन्ही MTDCचंच आहे. पण जर तुम्ही इथून म्हणजे वरून आलात तर इथे तुम्हाला पार्किंगला मी स्टार्टिंगलाच दाखवले, पार्किंगला खूप मोठी जागा आहे इथे. पण पार्किंगचे पैसे नाही आहेत इथे. पार्किंगला पैसे द्यावे लागत नाही आणि इथून तुम्ही डायरेक्टली उतरून जाऊ शकता. 20 मिनिटं लागतात हार्डली. यायला थोडासा वेळ लागतो कारण की खूप चढण आहे. जायला हार्डली 20 मिनिटं लागतात. आम्ही थांबत गेलो, फोटो काढत गेलो, त्याच्यामुळे एक अर्धा तास गेला आमचा आणि आम्हाला रस्ता सापडत नव्हता सगळ्यात मेन म्हणजे, तर त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला. पण हार्डली 20 मिनिटात पोहोचता आणि तिथून खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला पर पर्सन 40 रुपये, म्हणजे 40 रुपयात तुमचं काम होऊन जातं पर पर्सन. तर जर कधी आलात आणि अजिंठा लेणी तुम्हाला एक्सप्लोअर करायची असेल तर तुम्ही वरच्या मार्गाने या, पैसे वाचतील. थोडंसं नवीन आणि इथे व्ह्यू पॉइंट इतका सुंदर आहे. इथून संपूर्ण लेणी दिसते खालची. तुम्ही सुरुवातीला मी टाकलंच असेल त्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही त्याच्यातून अंदाज लावू शकता की खूप सुंदर व्ह्यू आहे इथून, जो तुम्हाला खालून नाही मिळणार. तुम्हाला वरून जो व्ह्यू मिळतोय संपूर्ण लेणीचा, तो तुम्ही खालून आलात एक तर पैसे जास्त जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्ह्यू नाही मिळणार. फोटोज पण खूप छान छान आलेत. तर येताना आलात तर वरूनच या. तर उद्याचा कार्यक्रम असा असणार आहे आमचा. सध्या तरी तोच ठरलाय. प्लॅन मध्ये काही चेंजेस झाले तर सांगेलच. उद्या वेरूळ करायची आहे, दौलताबाद किल्ला करायचा आहे, घृष्णेश्वर मंदिर करायचंय आणि भद्रा मारुती, हे 4 उद्याच्या दिवसात कव्हर करायचेत. आणि परवाच्या दिवसामध्ये बीबी का मकबरा, सिद्धार्थ गार्डन, त्याच्यानंतर पानचक्की आणि एवढंच आहे आय थिंक. काय चेंजेस झाले तर सांगू, डोंट वरी.